रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. सध्या एक प्रश्न बरेच असणारे भाविक मंडळी विचारत आहेत की मकर संक्रांत आणि एकादशी एके दिवशी आलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये काय करावं. कोणी म्हणतं वाण द्यायला चालणार नाही का? वाण द्यायला चालेल, काहीही अडचण नाही. कोणी म्हणतं महाराज देवाला आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करत असतो, मग नैवेद्य वगैरे करण्याकरता चालेल की नाही चालेल? एकादशी आहे त्या दिवशी, काही अडचण नाही आहे. तुम्ही भगवंताकरता पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य दाखवू शकता. पण वारकरी माणसं आपण आहोत, त्यामुळे एकादशी मात्र सोडायची नाही आहे. एकादशी आपण सर्वांनी करायची. देवाला नैवेद्य जो दाखवायचा तो दाखवायचा. त्या नैवेद्यामध्ये थोडंसं उपवासाचं काहीतरी भगवंताकरता ठेवायचं की जेणेकरून ते आपल्याला प्रसाद म्हणून घेता येईल. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण तो प्रसाद जो पुरणपोळीचा आहे द्वादशीच्या समयास ग्रहण करायचा. अशाही पद्धतीनं आपल्याला ती गोष्ट करता येते. या गोष्टीनं आपली एकादशीही मोडणार नाही आणि संक्रांतीचाही असणारा जो उत्सव आपला पारंपरिक आहे तो आपल्याला योग्य रीतीनं साजरा करता येईल, असा मधला मार्ग आपल्या ग्रंथांनी सांगितलेला आहे. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल.